याला आता प्लेइंग 11ला घ्या, गोलंदाज तयार. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर खूप सारा बाहेर निघून जाणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच इथे मात्र दर्शवत असताना एक धाव मिळते आणि धावसंख्या एकरी धावेच्या वरतीनं ललित यांच्या लेखणीतून आमच्यापर्यंत पाहायला मिळतात 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपण पाहत आहे पहिला बॉल षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर थोडंसं व्हेरिएशन कदाचित दर्शवायचं असेल, अचूक टप्पा निवडता आला नाहीये. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल हो यावेळेला पुन्हा एकदा दिली गेली आहे दिशा आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. षटकार आपण पाहत आहे धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 13 या अंकावर धावफलक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते. पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर वाईड आणि या ऑफिशियली दुसऱ्या चेंडूवर इथून मात्र षटकार मैदानाच्या आतमध्ये अजयच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवणारा ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. प्रणवला आपण इथून मात्र पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रणवला सज्ज केले गेले. आवाज बिनार संघाकडून जर आधीची मॅच पाहिली तर तब्बल पहिला बॉल वाईट पडल्यानंतर पुढचे 4 चेंडू उभं ठेवण्याचं जे विक्रम होतं ते याच प्रणवनी केलं होतं. आता मात्र थोडंसं बॅकफुटला जातोय की काय प्रणय. टेक्निकल स्ट्रोक क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेला फटका मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट करत असताना इथून मात्र सुजित नाईकला आपण इथून मात्र पाहिलंय. सिंगल मिळते. धावसंख्या 15 या अंकावर. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये जितकं धावसंख्या उभी राहायला हवी होती ती कदाचित रचली गेली आहे. त्यामुळं आता सिंगल आल्या तरी काही ठाऊक नाही आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हा विचार केला असावा. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल मिळते आणि एकेरी धावेने धावफलक पोहोचतं 16 या अंकावर. चेंडू संपतात. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 16 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकामध्ये शुभ संकेत द्यायला धावसंख्येच्या मार्फतले इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश करणं म्हणजे की शुभ संकेत इथून मात्र दर्शवत असताना चला प्रणव आणि बॅटर आम्ही तुम्हालाही विनंती करतोय आपापसात चर्चा कुठल्याही प्रकारची नकोय. गोलंदाज या पुढचा बॉल पहिल्या बॉलवर ज्या पद्धतीने चेंडूला पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच पद्धतीनं अंतिम चेंडूलाही प्रणवला एक्झिट देत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. षटक संपलंय. क्रमांक 1चा धावसंख्या बिनबाद 22. षटक क्रमांक पहिलं तर संपलंय. दुसऱ्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल आहे थोडासा वेळ. तोपर्यंत डिक जॉकीच्या दिशेने आणि परतूयात मॅच मध्ये. टीम आवाज कोणाचा तर आवाज बिनारकरांचा
आणि याच आवाज विणार संघाला आता मात्र या चेंडूची आवश्यकता आहे, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावसंख्येचा धो धो पाऊस इथे मात्र पाडला. गोलंदाज घ्या पुढचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न, पॅटची कडा आय थिंक होती. आवाज पाहायला मिळाला की शरीराचा वेध घेतला गेला. पंचांनी इशारा गणेश पाटील सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळती आहे आणि धाव फलक एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 24-24 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुढचा बॉल टप्प्यात आला की कार्यक्रम आणि सध्या तरी टप्प्यात घेतलाय चेंडूला आणि सरळ पाठवलाय परफेक्ट कार्यक्रम करत. षटकार 6. षटकार आपण पाहताय आणि थँक्यू सो मच डीजे. षटकाराच्या बढतीनं धावा संख्या जाऊन पोहोचत असताना 6 या अंकावर. आम्ही आधी म्हटलं होतं की अगदी चेंडू पहिला असू द्या किंवा शेवटच्या षटकातील शेवटचा असू द्या, नवीन चेंडूच मैदानाच्या आतमध्ये कमिटी जो येईल तो तुम्हाला इथून मात्र स्वीकारावा लागेल. षटकार पाहायला मिळालाय. पॉवरफुल स्ट्रोक ॲक्शन रिप्ले जर का आपण पाहिलं तर कशा पद्धतीने हा फटका कन्वर्ट केला गेलाय आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. पहा, मी म्हटलं ना की टप्प्यात आला की कार्यक्रम आणि ॲक्शन रिप्लेमध्ये ही तीच गोष्ट आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहिल्या. चांगला स्ट्रोक होता, पिकअप केले गेले या चेंडूला, उचलले गेले या चेंडूला आणि तकदील केले षटकारामध्ये. चला आता घाई करा कारिवलीकर, विनंती करतोय आम्ही तुम्हाला नम्रतेची. आयोजक आम्हाला सातत्यानं ती सूचना देण्याकरिता इथून मात्र भाग पडतायत. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 30 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल फुल टॉस अँड फुल टॉल वसूल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दिवाळी झाली आहे आणि बोनस मिळालाय. 9+ षटकार, टोटल 7. टोटल 7 धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते आणि या 7 धावेच्या बढतीने धावसंख्या 37 या अंकावर धावफलक. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा पाहायला मिळेल. एबीपी माझावाले लाख म्हणतात पण आज आम्ही इथून मात्र म्हणतोय उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. फ्री हिटवर रनआउट असतं म्हणजे मोठ्या फटक्याला पसंती द्यायला कुठल्याही प्रकारची हरकत नसावी असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल मोठ्या फटक्याला पसंती देण्याच्या नादामध्ये फाईन लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना चेंडू. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल. किती धावा मिळत आहेत तर धावा मिळत आहेत इथे मात्र 2. पाहिजे तशी कामगिरी फ्री हिटच्या चेंडूवर सध्या तरी करता आली नाहीये. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 या अंकावर ऑन स्ट्राईक सध्या तरी आपल्याला सुजित नाईक पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची खेळी त्याच्या बॅटमधून आपण सध्या तरी साकारताना इथून मात्र पाहिल्या. पॉवरफुल स्ट्रोक सुजित नाईक. गोलंदाज यार आपण इथे आता पाहताय लेग बाईच्या स्वरूपातली सिंगल मीडिया जी
संघाच्या खात्यामध्ये जॉईन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 40 या अंकावर धावफलक. फायटिंग स्कोर उभा राहिलाय अगदी दुसऱ्या षटकामध्येच. चेंडू संपतायत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज या पुढचा बॉल पावलांचा वापर करून खेळले गेले. या चेंडूला सिंगल मिळतीये. षटक समाप्तीचा इशारा सध्या तरी इथून मात्र पोहोचेल. षटक संपेल. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 41. थँक्यू डीजे जयेश वखारे. आपण इथून मात्र पाहताय आणि आपले समालोचक मित्र संदेशजी वखारे यांनाही आपण पाहताय. जयेश वखारेला आपण इथून मात्र पाहताय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता जयेशला आणले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 या अंकावर. हलक्या हातानं ऑन साईडला हा फटका कन्वर्ट होताना आपण पाहत आहे. फटक्यामध्ये ताकद किंवा तेवढा वजन पाहायला मिळणार नाही आहे आणि त्या अनुषंगानं सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र प्राप्त होत असताना सिंगलच घेणं भाग पाडलं गेलं. अगदी जवळ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. जयेशने आपल्या भात्यातील पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आणलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बाकी राहत असताना गोलंदाज या पुढचा बॉल. यावेळेस बॅटची बघितली तर कडा कदाचित घेतली असावी याही चेंडूने आणि स्वतःभोवती गरंगळत हा चेंडू समोरच्या दिशेने आल्यानंतर थोडासा वेग मंदावत असताना सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी राहताना आपण पाहत आहे. लेझी क्रिकेट दुपारचं सत्र आहे आणि त्यामध्ये जर का आपण बघितलं थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज यार पुढचा बॉल सर बॅटनं उडवलं गेलंय. आहे क्षेत्ररक्षक तैनात. काय क्षेत्ररक्षण आहे यार. दर्जा उंचवलाय याही वेळेला क्षेत्ररक्षक. घडून चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. धावा 2 घेतल्या गेल्या म्हणजे 2 धावा इथे मात्र वाचवण्यामध्ये यश आलंय भूषणला. गोलंदाज सय्या पुढचा बॉल एक्स्ट्रा डोक्यावरून तगदिल केला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकांना वन बाउन्स नंतर दिला गेलेला चकवा. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. उगार पाहायला मिळालाय. गोलंदाज यार पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये फसवण्याचा प्रयत्न होता बॅटरला. तितक्या चाणक्य नीतीने हा फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 50 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे टीम कारिवली संघाचं भलं मोठं आव्हान कदाचित मिळताना पाहायला मिळेल. इथून मात्र टीम आवाज बिनार संघाला. गोलंदाज यार
अपील 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 स्ट्रॉंगली पाहत आहे. षटक संपलंय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. टीम भाटाळे आणि रहानाळ आपण त्वरित यायचंय. आरंभ प्रारंभ शुभारंभ होत असताना यावेळेस पहिल्याच बॉलवर अंतिम षटकाच्या फेकून दिलंय चेंडूला. षटकार 6. टीम चला रहानाळ आणि टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे व टीम कॅप्टन्स आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस करण्याकरिता आपण हे षटक संपलं की त्वरित आमच्या अर्थातच कुमार अंकित रुपेश भोईर सिव्हिल इंजिनियर यांच्या मार्फत जे आम्हाला टॉस बॉक्स पाहायला मिळतोय त्या टॉस बॉक्समध्ये आपण त्वरित उपस्थित व्हायचा. गोलंदाज ट्रॅक फॉर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेला अतिरिक्त उंचीत धारण संधी आली तर त्या संधीचं सोनं केलं गेलं. नो प्लस षटकार. टोटल 7. सात धावा धावफलकावर जोडल्या जातील. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा उडवले गेले सर बॅटनं. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक भूषण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आणि फ्री हिट वर रन आउट. आउटच विकेटचं बदन. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे कर्णधार पोहोचलेत. मी विनंती करतोय अर्थातच टीम रहानाळ आपले जो कर्णधार आहे तोही आपण यस रहानाळचे कर्णधार आहेत आणि जय ब्राह्मणदेव भाटाळेचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. आपण पाहताय फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं. पण सध्या तरी ती परिस्थिती दिसली नाही आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 64 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फेकी पाहायला मिळते आपल्याला. इथून मात्र निर्धाव डॉट बॉल आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येतील आतापर्यंत 3. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष. बॅट सुटली आहे मैदानामध्ये पण धाव घेणं सोडलं नाहीये. रनआउटची विकेट आणि वाईटची एक धाव सुद्धा मिळेल. धावसंख्या 65. वाईटची धाव इथे मात्र मिळेल आणि रनआउटची विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 65 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्टायलिश स्ट्रोक आल्या बॅट मधून करारी प्रहार. जतीनच्या बॅट मधून षटकार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6.
षटकार पाहत आहे धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 71. यस व्हाईट बॉल आपण पाहत आहे धावसंख्या 72. 72 या अंकावर धावफलक 72 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे कदाचित प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. सिंगल मेथिया डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा पूर्ण होतील. धावफलक 2 धावेने जाऊन पोहोचतं ते म्हणजे अर्थातच 74 74 या अंकावर धावफलक. चला शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आपण इथून मात्र वाहत आहे आणि किती धावांचं आव्हान मिळणार. षटकार ठोकला तर कदाचित 80+ धावसंख्या जाताना पाहायला मिळेल आणि सिंगल डबल आली तर 80च्या आतमध्ये कुठेतरी पाहायला मिळेल. गोलंदाज या रणवीर 11 वीर बजरंग कारिवली संघ ची धावसंख्या जाऊन पोहोचताना या वाईटच्या बढतीनं 75 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळेस झोकून दिलं गेलं स्वतःला चेंडूवर आणि फेकून देण्याच्या प्रयत्नामध्ये उंची खाली पाहायला मिळाली आहे आणि धावा पाहायला मिळतात तरी किती तर 2 धावा इथे ग्राह्य धरल्या जातील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय सध्या तरी 77 आणि विजयाकरिता 78 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता जॉईन होतील मनोजी ठाकरे सर. मी करंजी शेलार आणि करंजी वारगडे आणि निशालजी भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभस्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. एका बाजूने ब्राह्मणदेव बाटाळे संघ आणि त्याच्या विपक्षात राहणार शेलारकर आणि नाण्याची दुसरी बाजू असणार आहे पॉवर ट्रॉफी नाणेफेक. एक मिनिट कॉलिंग कोण करणार आहे. बाटाळे टीव्ही तुम्हाला कॉल देतात. आम्ही शेलारकर आणि पॉवर ट्रॉफी आपण पाहत आहे. मी भोईर साहेबांना आणि वारगडे साहेबांना विनंती करतो पण सन्मानाने स्थानापन्न व्हायचे साहेब. राहणार संघ नाणेफेक विन झालाय काय निर्णय असेल तुमचा कारण फिल्डिंग आपण इथपर्यंत पोहोचलात. खूप सारे संघ आले तुमच्या समोर त्यांना पराभूत केलं. इथपर्यंतचा प्रवास पोहोचलाय. ही सुद्धा महत्त्वाची मॅच आहे. क्षेत्राचा निर्णय का स्वीकारलाय. आमची बॉलिंग साईड थोडा कमजोर आहे. चेसिंग करायला आम्हाला काय त्रास नाही होणार. आपण भिवंडी नगरीमध्ये क्रिकेट खेळताय. दिनेशजी भोईर असतील त्यांनाही आपण इथून मात्र पाहिलं आहे. अनेक कवडचे अनेक सिनियर क्रिकेटर आहेत. पॉवर शेलर खूप वर्ष झाली या भिवंडी क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळतं. क्रिकेटर त्यांची टीम किंवा संघ सगळेच टीम उत्तम असतात पण यावेळेस त्यांनी आयोजन केलंय. या आयोजनामध्ये कसं वाटते खेळताना. आयोजन तर खूप छानच असतं. इकडं आम्ही दरवर्षी खेळायला येतो. खूप चांगलं वाटतं खेळायला. नक्कीच धन्यवाद. राहणार संघ तुम्हाला बेस्ट ऑफ लक आम्ही इथून देतोय. जातोय मी वाटाळे संघाच्या दिशेनं दूरवरचा प्रवास करून. तसं बघायला गेलं तर थोडंसं दूरवरच आहे. आपण इथपर्यंत पोहोचलात तर कसं वाटतं. खूप छान वाटतं आयोजनामध्ये खेळताना वगैरे कारण संपूर्ण भगवमय मैदान आहे. आयोजन खूपच सुंदर केलेलं आहे. कॉलिंग तुझ्याकडून होतं. नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता. क्षेत्ररक्षण पण आता फलंदाजी आली. चांगली फलंदाजी करा आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स म्हणून सर. धन्यवाद तेजेश. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या ग्राउंडवरती उपस्थित क्रिकेट रसिक खेळाडू तसेच या क्रीडा मंचावरती उपस्थित आमच्या लाडक्या मान्यवर या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र आपण पाहत आहात पॉवर ट्रॉफी 2025चं भव्य दिव्य असं आयोजन पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर यांच्या माध्यमातून आयोजित चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसातील सर्वात हाय स्कोरिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. खास करून आपण पाहिले तर कारिवली या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय की आवाज भिनार या संघाने आतापर्यंत आवाज आपला दाखवला होता
इथं मात्र आपण जर पाहिलं तर कारिवली संघ आला आणि त्यांच्या आवाजाला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला. 74 धावांचं 78 धावांचं इथं मात्र लक्ष आपल्या समोर ठेवलं गेलं आहे. आवाज भिनार संघासमोर अजूनही सामना संपलेला नाहीये. एक पारी झालेली आहे, दुसरी पारी बाकी आहे. आवाज भिनार संघाचा आवाज कितपर्यंत दणावतोय हे पाहण्यासारखं राहील, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. खास करून पाहिलं तर सुनील असेल, प्रणव असेल, गणेश असेल, हे सर्व चांगले खेळाडू आहेत. त्यांचा खेळ मात्र कसा होतोय हे पाहण्यासारखं राहील. आव्हान तर भलं मोठं आहे, नो डाऊट, पण खेळाच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर चेस होऊ शकतात आणि त्या आव्हानाच्या जवळपास आपण जाऊ शकतोय, अशी टीम आवाज भिनार आहे. तर पाहूया, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर गोलंदाजी धुरा संघनायक कोणाच्या खांद्यावरती टाकली जाते. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जुन आंदोरकी संघाला पराजयाची धूल चारली होती आवाज भिनारने, आणि कारिवली संघाचं आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये बोलबाला राहिला होता आई वज्रेश्वरी निंबोली या संघासमोर. तर इथं मात्र दोघा एकमेकांशी टक्कर घेत असताना, द्वंद्व युद्ध करत असताना तलवार तलपल्या त्या, म्हणजे आपण पाहिलं तर अजय आणि सुजित. आणि त्यानंतर कळस देण्याचं काम जतीन यांनी सुद्धा चांगलं केलं, कारण त्यांच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. सुरुवात चांगली करून दिली अजय यांनी, 36 धावा जमा केल्या. त्यानंतर त्यांना चांगली पार्टनरशिपची साथी लाभली. आपण पाहिलं तर 22 धावा खर्च केल्या गेल्या, जमा केल्या गेल्या. एकंदरीत या 3 फलंदाजाने आतापर्यंत 78 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. प्रणव ऑन स्ट्राईक पाहायला मिळतंय. या खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुकीची चेंडूची हाताळणी केली, परिणाम सर्व धावा अधिक बनल्या गेल्यात. पुढील चेंडू, यावेळेस पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय, चेंडूला फेकून दिले जाते सीमारेषे बाहेर, बिग हिट षटकार. निश्चितच भलं मोठं आव्हान आहे. त्यांनी इट मारलेलं तर आपण दगड मारू अशा पद्धतीचा षटकार येतो. पहिल्याच चेंडूवरती बिग हिट ब्लास्ट षटकार पहिल्या चेंडू पाहायला मिळाला होता. सुरुवात चांगली झाली आणि त्यानंतर इतर सुरुवात चांगली करतोय प्रणव. लैलेश या वेळेस मात्र शॉर्टपिच डिलिव्हरी उचली दिली होती. बाउन्सर तिखट मारा पाहायला मिळाला, कमबॅक करताना पाहायला मिळते. निर्धावचे होते सांगता, गतीला आणि उंचीला भापता आला नाही, अंदाज लावता आला नाही. प्रणव यास निर्धावचे होते सांगता. चांगला खेळ करण्याची क्षमता जरूर आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. तुमच्या नावाचा सातत्याने बोलबाला ठेवायचा असेल तर सातत्यपूर्वक कामगिरी तुम्हाला चांगली करणं गरजेचं आहे. एस्टनच्या मागे सुजित अप्रतिम विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र पाहायला मिळतंय मागील चेंडूला उचली दिली होती आणि इथं मात्र खाली ठेवला जातं. व्हेरिएशन, तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर निश्चित चांगली गोलंदाजी होऊ शकते आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिला चेंडू खराब हाताळला होता, त्यानंतर तिखट मारा बाउन्सर पाहायला मिळाला. इथं मात्र खाली ठेवला जातोय. आता फलंदाजीच्या डोक्यामध्ये असेल की पुढचा चेंडू कसा असेल, आणि त्या द्वंद्व मनस्थितीमध्ये गोलंदाज मात्र सरशी गाठतोय. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून, पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र चेंडू सीमा पार, बिग ब्लास्ट येतोय षटकार. क्रिकेट चालू केलं आणि कमी वयामध्येच आपण जर पाहिलं तर फोकस मॅन ज्याला म्हटलं जातं ते ठरत असताना भिनार संघाचा एक स्टार युवा फलंदाज प्रणव आपण पाहतोय फलंदाजी कोठ्यामध्ये. 2 षटकार लगावलेले आहेत. पुढील चेंडू, यावेळेस अजून एक कमजोर चेंडू, आले आले फेकून दिला सी वर्षभर, अजून एक धमाका, बिग ब्लास्ट षटकार. कमी षटकांची खेळवली जाईल तर प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. प्रणव याच्या डोक्यामध्ये कुठेतरी राग असावा तेजस, असं मला वाटतं, कारण त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये 22 कुठल्या होत्या आणि जिथनं ओव्हर समाप्त झाले आपण पाहिलं होतं दोन्ही हात डोक्यावरती ठेवलं होतं की माझ्या हातून काय घडलं,
मग आता काय घडलं ते विसरायचं, आता काय घडवायचं ते लक्षात ठेवायचं आहे. घडवत आहेत मैदानाच्या आतमध्ये, षटकारामागून षटकार ठोकतायत. पाहूया षटकारांची हॅट्रिक इथं कंप्लीट होते का. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली तर 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. 78 धाबांचं जेव्हा लक्ष असेल त्यावेळेस अशीच तोडची फलंदाजी करावी लागेल. दया माया क्षमा गोलंदाजावरती चालणार नाहीये, कारण धावा बनवायचे 78. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज लाईले स्टॅन होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सन्मान दिलेला आहे. क्या बात आहे. माहिती आहे की चांगला चेंडू आहे, यॉर्कर लेनचा चेंडू आहे आणि हलक्या हाताने खेळून काढलं. एका बाजूने विचार केला सन्मान दिला म्हणून आपल्याकडं स्ट्राईक आले आहे, दुसऱ्या बाजूने विचार केला तर चांगल्या फलंदाजी ही निशाणी आहे की चांगल्या चेंडूला सन्मान देणं. पाहूया धावसंख्या 19. यास प्रति ओव्हर मागे आमचे स्कोरर सांगतायत की 19.5 ची सरासरी गाठायची आणि त्या धावा आलेल्या आहेत. ती क्षमता आहे नो डाऊट, पण तुम्हाला सातत्यपूर्वक कामगिरी करावा लागेल. कारण असं म्हटलं जातं की पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडतो, पण कधी त्याला सातत्यपूर्वक त्याच जागेवरती पडावं लागते. तसंच प्रणव व्यास त्याच जागेवरती मोठे फटके खेळावे लागतील जे खेळले गेले आहेत. बॅक टू बॅक आपण पाहिले 2 षटकार लगावले गेले. 19 धावा धावफलकावरती लागले आहेत. त्या वैयक्तिक धावा त्याच्या आहेत. आपण जर विचार केला तर सर्वच्या सर्व धावा. आता मात्र अजूनही आपण पाहिले 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण 78 धाबांचं होतं, त्यातल्या 19 धाबा धावफलकावरती जमा केलेले आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये आवाज भिनारने जून आंदुर्गी संघासमोर खेळत असताना पाहायला गेले तर अप्रतिम फलंदाजी केली होती. 37 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि 2 ओव्हरमध्ये ते कंप्लीट केलं होतं. म्हणजे तिथे हे दाखवून दिलं होतं की आमच्यामध्ये तो दमखम आहे. इथं मात्र गोलंदाजी खबर घेत असताना कारिवली संघाने अफलातून फलंदाजी केली. 78 धावा जमा केल्या आणि त्यांच्यावरती केला जातोय प्रतिहल्ला आक्रमण, आणि आक्रमण हे बचावाचं मूळ साधन आहे. मित्र पाहूया त्या आक्रमणाला बरकरार ठेवतो का प्रणव. पुन्हा एकदा गोलंदाजी फलंदाजी मार्कवरती. या वेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे. यस, इथं मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. निश्चित हा विचार केला जाईल डगआउटमध्ये की ही धाव घेणं योग्य होतं का. प्रणवला ही स्वतःने विचार करायला लागेल की ही धाव घेऊन मी चुकी तर नाही केली ना, कारण विकेटचं पतन झालेलं आहे आणि जेव्हा माठाला छोटासा छिद्र जरी पडला असलं तर पाणी संपायला वेळ लागत नाहीये. पहिला झटका पहिला हादरा लागला जातोय प्रणयच्या माध्यमातून. डीजे ना, तर आपण शेतकरी सर्व बंधू आहोत. एखाद्या गोजराला जर शिकवायचं असेल तर त्याला नांगराच्या जोडीला फिरवावं लागतंय, त्याच्या खांद्यावरती बरा न देता. आता इथं जर पाहायला गेले ना तर सुनील हा प्रणवचा काका आहे आणि त्यांनी चांगले धडे त्याला दिलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोघेही आता मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला प्रणय तर दुसऱ्या बाजूला सुनील, तर पाण्यासारखं राहील. एक गुरु शिष्याचं नातं जे म्हटलं जातं ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. काय घडतं पाहूया. गोलंदाज तनोदा गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी आपण पाहतोय शॉट थर्डमॅनच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. इथे एक धाव घेतली जाते. आता दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते करावंच लागेल, कारण प्रति षटकामध्ये तुम्हाला 20च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जमा करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये 3 मोठे फटके लावले तर ती धावसंख्या गाठू शकतं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार लागले तेव्हा कुठे 19 धावा जमा झाल्या. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय. हा चेंडू थांबेल का नाही. तोलून मापून मारलेला हा चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार.
थँक्यू डीजे. थोडा स्पीडअप करायचा आहे मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. कमिटी खूप चांगली आहे परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. कमिटी थांबू शकते, त्यासाठी थोडासा स्पीडअप करायचा आहे. झुकेगा नाही साला पुष्पामधला आपण जर पाहिलं तर तो डायलॉग आहे आणि त्याची इथं पुनरावृत्ती करत असताना 78 धावा झाल्या असल्या तरी आम्ही झुकणार नाही आहे, प्रयत्न जरूर करणार आणि जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रणव या बेलेस उडवण्याचा प्रयत्न होता, हवं तसा बॅटच्या पट्यामध्ये घेता आला नाही आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल्स होते, इथं मात्र ओर्थोचा प्रयत्न आणि लगेचच आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यास ताप थंडी असेल तर विक्स जरुरी आहे आणि जास्तीच्या जास्त धावा जमा करायच्या असतील तर रिक्स जरुरी आहे आणि ते रिक्स प्रणव यांनी घेतली. मी तर म्हणेन धोक्याची धाव होती ती, कारण आपण पाहतोय जर विकेट जर गेली असती तर 3-13 वाजले असते आवाज भिनार संघाचे, कारण फलंदाज भरपूर आहेत परंतु ज्या गतीने धावसंख्या बनवायच्या आहेत त्यासाठी चेतक सारखा घोडाच लागेल. त्या गतीने तुम्हाला जायचं असेल आणि चेतकच्या प्रमाणे कामगिरी करणारा प्रणव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 27 धावांवरती नाबाद खेळतोय. सांघिक स्कोर जर पाहिला तर 29 या अंकावरती पाहायला मिळतोय. यश चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन, एक षटकार जरी लागला असला तरी विकेट घेतलेला आहे आणि आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्या. आता पाहू शकता आपण अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूंमागे 10 धावांची गरज आहे, म्हणजे दोन्ही मोठे पटके खेळावं लागतील तेव्हा 50-50 अवस्थेमध्ये बॅलेन्सिंग मॅच पाहायला मिळेल. अन्यथा इथं एखाद तरी फटका उकला गेला तर डायरेक्ट 30-70 गेम होईल, यात मात्र काही शंका नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यश गोलंदाजी मार्कवरती एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रणव ऑन फायर यावेळेस खेचून मारलेला आहे. ऑन साईडला पाहू शकता शतरषक आहे त्या ठिकाणी, एकच धाव घेतली जाईल नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. तुम्हाला फ्लॅटचं तिकीट काढावं लागेल आणि इथं मात्र एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 30 धावा ऑन बोर्ड. अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 48 धावांची गरज. थोडस प्रेशराइज मॅच आहे परंतु जो तांदूळ जो भात प्रेशरची सिटी सहन करतोय तोच चांगला शिजतोय. पाहूया आता इथं मात्र कशा प्रकारे प्रेशरची सिटी झेलली जाते. इथं मात्र चांगला चेंडू हाताला होता परंतु चेंडू थांबत नाहीये. काय घडतं पाहूया. पंचांच्या माध्यमातून काय इशारा दिला जाईल. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या आहेत. निश्चितच 2 धावा. आता मात्र कुठेतरी मॅच मध्ये सरशी गाठत असताना पाहायला मिळत. झुकता माप जो आहे तो आपण जर पाहिलं तर कारेवली संघाकडे जाताना पाहायला मिळते. निश्चितच आपण जर पाहिलं तर थर्डमॅनच्या रिझनला त्या भिंतीला जोपर्यंत चेंडू टच होत नाही तोपर्यंत चौकार दिला जात नाही. त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही किती धावा पलून घ्या, धावून घ्या, कशा घ्यायच्या तशा घ्या, परंतु जोपर्यंत टच होत नाही तोपर्यंत चौकार दिला जाणार नाहीये. सन्मान्य शंकरजी घरत साहेबांचं त्याचबरोबर मान्य श्री दशरथजी घरत साहेबांचं या भोईर या क्रीडा मंचावरती आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या फलकावरती 32, अजूनही 46 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 23 ची सरासरी गाठायची. आता कुठेतरी आव्हान जे आहे ना खडतर आहे, कठीण आहे, अशक्य नाही आहे. अशक्याला शक्य करायचं असेल तर तुमच्याकडे मेहनत असणं गरजेचं आहे ना. मेहनतीसाठी तुमच्याकडे जिद्द असणे गरजेचं आहे आणि जिद्दीसाठी तुमच्याकडे ध्येय असणं गरजेचं आहे. ध्येय गाठायचं आहे तुम्हाला 46 धावांचं. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत, जिद्द, चिकाटी जे काय आहे ते सर्व करावं लागेल. करो या मरोची स्थिती आपल्याला पार पाडावी लागेल. आपण पाहिलं तर मागील मॅच में अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. इथं तो परिक्रमा पाहायला मिळाला परंतु कुठेतरी आतापर्यंत सरशी गाठलेली आहे कारिवली संघाने. सामना संपल्यानंतर लगेचच राहणार संघाला विनंती आपण छत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर वेळ खूप कमी आहे आपल्याकडे
आणि सर्वच्या सर्व सामने 4 षटकांचे कसे खेळवले जातील यासाठी तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. आपण लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. पाहूया जतीन गोलंदाजी मार्क वरती यावेळेस उडवलाय परंतु मिस टाइम झालेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि प्राइज विकेट. यस, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. जर पाहिलं तर युद्ध करत असताना सैनिकांचा सेनापती जर गारद झाला असला तर सैनिकामध्ये उत्साह राहत नाहीये. तसंच या धावसंख्येमध्ये धावा जमवण्याचा जो मानस होता प्रणव यांचा तो मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि तो आता बाद झाल्यानंतर येणारे फलंदाज काय करतील याकडे निश्चित लक्ष असेल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. रोहित येतोय नवीन फलंदाज. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. आल्या आल्या दाखवून देतोय मी करू शकतो, मी बनू शकतो. डीजे यावेळेस फुल टॉस दिला होता आणि इथं मात्र नो बॉल घोषित केलेला आहे पंचांच्या माध्यमातून. निश्चित या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला असता तर मॅच मध्ये वापस येण्याची चान्स होती. आणि बिरार संघाला ज्यावेळेस तुम्ही बोट धरायला चान्स द्याल तर हात धरायला मागे येत नाहीये आणि हात धरता धरता तुमच्या गळ्याला कधी हात घालेल हेही सांगता येत नाहीये. परंतु ती संधी मात्र हुकलेली आहे. कारण मित्र संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा ती का निसटली तर तुमच्या हातामध्ये येणार नाहीये. पाहूया जतीन पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक अतिशय महत्वपूर्ण गरम पाण्यामध्ये उतरून गोलंदाजी करावी लागते. पाहूया या वेळेस मात्र फ्रीहिट होता आणि हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. सुनील सारखाही फलंदाज अपयशी होते या ठिकाणी. आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पाहू शकता आपण 41 धावा. 78 धावांचं लक्ष असताना आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या खूप चांगली जमा केली परंतु समोर धावांचा डोंगर आहे. चढताना थाप लागेल, दम लागेल यात मात्र काही शंका नाही आहे. पुढील चेंडू. यस, इथं मात्र आपल्या फॉलोदरमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. आपण नेहमी म्हणत असतो जीवन असो खेळ असो आपल्याला वाटते समोर चुकी होते ते एक पाऊल मागे या, काही हरकत नाही आहे. पुन्हा टान्स घ्या, पुन्हा तयारीने लागा आणि ते काम मात्र जतीन करतोय. पाहूया टर्न होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सर सावतोय. यावेळेस टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा घेतल्या जात आहेत. धावांचं जे आव्हान आहे त्याचं अंतर कुठेतरी कमी केलं जाईल मी तर म्हणेन इथनं. कारण खूप मोठं आव्हान शिल्लक राहिलेलं आहे. प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु प्रयत्नांना तेवढंसं यश मिळत नाही आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पाहू शकता धावफलकावरती आपण 43 धावा. 43 ऑन बोर्ड. काहीतरी डोक्यामध्ये वेगळे चालले. आताच नवीन कॉमेंटर त्यांनी शब्द आणले की रात्रीची चॅटिंग तर नाहीत ना डोळ्यासमोर. आपले पावलं कुठेतरी चुकतायत. पाहूया पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज. या वेळेस मात्र बॅटची कडा आणि यस फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
35 धावांची गरज. 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅचवरची पकड आहे ती मजबूत केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी वाटलं होतं फाईट केली जाईल, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये यश यांनी मात्र कमबॅक करत असताना आपल्या संघाला यशपूर्वक गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती नंतर जतीन यांनी सुद्धा चांगली रांगोळी रंगवताना पाहायला मिळाले. एक षटकार जरूर लागला गेला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस सोडून दिलेला आहे. आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर माणसाची काय अवस्था होते ती दुविधा मनस्थिती त्या फलंदाजाच्या मनामध्ये असेल, खास करून जयेश यांच्या. कारण चेंडूला सोडून दिले होतं. एक धावसंख्या जर पाहिली तर 43 आहे. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. अर्थात 6 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. 6चे 6 तुम्हाला षटकार ठोकावे लागतील, कारण चेसिंग इज अ कंपल्सरी. चेसिंग आणि ड्रेसिंग त्या कारणास्तव तुम्हाला या 35 धावा जमा कराव्याच लागतील. सुजित येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळ केला जातो, हा खेळाडू खूप स्फूर्तीने आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून नेहमी आपण त्यांना एस्ट्यांच्या मागे पाहतोय आणि एस्ट्यांच्या मागे असा खेळाडू असतो की तो मॅचवरती कंट्रोल करेल, सर्वात हुशार खेळाडू, आणि आपण त्याला नेहमीच पाहतोय. सुजित यावेळेस उडवलाय. हाय हँडसम चेंडू सीमारेषे बाहेर गोल होतोय षटकारासाठी. पहिला आलेला आहे. निश्चितच हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु नेहमी असं म्हटलं जातंय एकतरी एक जिंकणार आहे, पण त्या एका जिंकणाऱ्याला मात्र घाम पडणारा आम्ही आहोत हे दाखवून देत असताना आवाज भिनारचा आहे. आवाज अजूनपर्यंत आबाधित आहे. षटकार लगावला गेला आहे. अजून आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 29 धावांची गरज आहे. एखादा जर खराब चेंडू जर हाताला गेला तर जिलुमिली सरकार बसू शकते. सुजित मात्र एक चांगला गोलंदाज आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. त्या चुका या गोलंदाजाकडून होणार नाहीत, पण तो क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कितीही सावध पवित्रा घेतला तरी चुका मात्र पाहायला मिळतात. पाहूया पुढील चेंडू. सुजित टर्न होत आहे. यावेळेस यस ती चुकी घडली गेली आहे आणि चेंडू मात्र इथं पाहतोय आपण सीमारेषा बाहेर गेला आहे. चौकार. पॉकेट बडा धमाका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला आणि इथं मात्र जर आपण पाहिलं तर नो बॉल घोषित केला आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत लागली गेली आहे ती म्हणजे 54. विजयाचं समीकरण जे पाहायला गेलं तर 78 म्हणजे 24 धाब्यांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. आता मात्र मॅच मध्ये एंटर झालेला आहे. मी करू शकतो, मी बनवू शकतो, आय कॅन डूची वृत्ती जी आहे ती मात्र धारण केली गेली आहे. जणू काय आपण पाहिलं ना तर विराट कोहली, रोहित शर्मा त्याचबरोबर सहवागची जणू काय खेळी मैदानामध्ये साकारत असताना सुनील एका बाजूने तल टोकून आहे. पाहूया. गोलंदाज सुजित चक्रावलेला जरूर आहे. यावेळेस उडवला मिस टाइम. फ्रीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस येतोय कारिवली संघ. धावसंख्या अब तक 56 ऑन बोर्ड. 22 धावांची गरज. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही स्पष्टता होत नाही कोण सामना जिंकेल, परंतु एक एक्झिट अनुमान जो आहे ना तो लावू शकतोय की कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये कारिवली पूर्ण ताकद आणावी लागेल मनगटामध्ये. इथं मात्र आपण पाहिलं तर स्लोअरचा मारा. चेंडूला खाली ठेवला गेला आहे.
नेहमीच आपण पाहतोय अंतिम क्षणामध्ये असे चित्र नेहमी पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा षटकारांची मोठ्या फटक्यांची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा फलंदाज संपूर्ण ताकद शरीरातली मनगडा आणून ठेवतोय आणि अशा वेळी तुम्ही स्लोअरचा मारा करताय तर त्यावेळेस कुठेतरी गोलंदाजाला त्याचा बेनिफिट होतोय. यावेळेस उडवलाय, उंची जास्त लांबी गाठेल का? लांबी गाठता आली नाही आहे, परंतु झेल मात्र सुटला गेला. चेंडू सीमापार चौकार. दिलदार मनाचा वाटी संघ पाहतोय ज्यावेळेस मोठ्या धावसंख्या डोंगरासारखी असते त्यावेळेस नांगी टाकताना पाहायला मिळत आहेत, परंतु इथं झुजतोय, झगडतोय आणि प्रयत्न करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. इथं मात्र कमजोर फटका, लांबी गाठता आली नाहीये. फलंदाज बाद होते. आता मात्र सुनील झेलच्या स्वरूपात. आपण जर पाहिलं ना तर हा पराजय निश्चित स्वीकारावा लागेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तो आत्मविश्वास येऊन जाईल की आम्ही धावसंख्या बनवू शकतो, कारण 60+ धावसंख्या बनवली गेली. इथं मात्र अप्रतिम उत्तम दर्जाचा क्वालिटीचा चेंडू हाताला जाते, फलंदाज होते बाद. अशा रीतीने आपण पाहतोय बिग फाईट करत असताना पराजय स्वीकारला गेला आहे. हार्ड लक टफ लक आवाज भिनार इथपर्यंत आपण आलात, चांगला खेळ केलात. आपलेही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत सामन्याला जिंकलेले आहेत. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, प्लीज सहकार्य करा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अजय यास, ज्याने 15 बॉलमध्ये 36 धावांचं एक चांगली इनिंग पेश केली. तर अजय आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो घेऊन जायचा आहे. तर चला अजय आपण या लगेच आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली. तर सन्माननीय करंजी वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचबरोबर या ठिकाणी शुभ आगमनोदय सन्मान्य कैलासजी घरत साहेबांचं आपलंही पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य करंजी वारगडे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने बहारदार खेळी केली, संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि सामन्यावरती पकड निर्माण केली, त्यामुळे त्यांना देण्यात येते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं.